मॉर्निंग गाईज. हा आहे मॉर्निंग. धनूचा व्लॉग आहे. पण हिने चालू केलेला आहे कारण आम्ही व्हिडिओ कॉल. येस, माझा अवतार इथं पण या व्लॉग मध्ये पण छान नाही आहे. तू का आलेस आमच्याकडे ते सांग. कारण आज येणार आहेत मम्मी पप्पा अधिक मास करण्यासाठी, म्हणून मग मी आजच कालच सुट्टीला आली होती आमच्याकडे. आली मी. हॅलो म्हणा ओमकू. नमस्ते. 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 ओके. माझं नाव ओमकार आहे. मी शीतलचा भाऊ आहे. शीतलचा हा धनूचा व्लॉग आहे खरं तर. ओके, हा धनुचा ब्लॉग आहे. अनफॉर्च्युनेटली मी सोबत नाहीये. मी इकडे बाहेर गावी राहतो. बाहेर गावी. त्यामुळे मला तिच्या ब्लॉग मध्ये कधी येता आलं नाही. बट विल मीट सून. काय बनवत आहेस तू नाश्त्याला? बना रही हूँ मैं पोहा. आज आम्ही दोघी आता हेअर वॉश करायला जाणार आहे. हेअर नॉट ओनली हेअर वॉश. म्हणायला लागले. हेअर वॉश नाही, हेअर कट करायला जाणार आहे. कारण आता न्यू सीझन, न्यू हेअर हेअर. कट आपण लास्ट टाइम पण उन्हाळ्याच्या हा, वेळी बरोबर, तेव्हाच केला केला होता. तेव्हा पण न्यू सीझन चालू होणार होता समरचा, आणि तेव्हा पण आम्ही दोघींनीच हेअर कट केला होता. 1-2 दिवसांच्या अंतरावर केलेला. ह्यावेळेस आम्ही दोघीच सोबत करणार आहे. येस. आणि मग मम्मी पप्पा पण येतील थोड्या वेळ म्हणजे तरी आता 1-2-3 तास तर लागतील त्यांना यायला. लंच टाइम पर्यंत येतील. हा, त्याच्यानंतर पण येस. आणि त्यांच्यासोबत येणार आहेत आमचे आजोबा, म्हणजे मम्मीचे पप्पा येणार आहेत. पहिल्यांदाच येणार आहेत ते पुण्याला. तर येस. आणि मग दीदी वगैरे पण येतील, दीदी जिजू. आणि त्यांच्यासोबत पण जय येणार आहे, म्हणजे माझ्या भैयाचा मुलगा आहे. तो सुट्टीसाठी तिच्याकडे गेला होता, मुंबईला गेला होता. मग आता तो त्यांच्यासोबत इकडे येणार आहे. तर आज फुल धमाल होणार आहे. संध्याकाळी आपण कुठेतरी बाहेर पण जाऊ. येस. आणि या सगळं करताना ऑफिसचं काम सुद्धा करायचं आहे. तर येस. लंच टाइम मध्ये आपण हेअर कट करायला जाऊ. येस, चालतंय. आमचं ऑफिस चालू आहे. ऑफिस मध्ये गेल्यासारखं वाटेल. बापरे, थोडं बघ पुसायची गरज. बरोबर 1:30 वाजता आले. या या या. काय काय घेऊन आली आहेस मम्मी? मी अंजीर आणले, पेर आणले. जेवणाची तयारी आता इथे चालू केलेली आहे. डाळीची आमटी, वांग्याची भाजी, लग्नातला मेनू. आम्ही दोघी आता हेअरकट करायला चाललेलो आहे. ऑफिसचा ब्रेक टाकलाय, पण हिने लॅपटॉप घेतलाय सोबत. येस, मी तिथं काम करणार तर मला त्यांनी लवकर नंबर नाही दिला. यार मी तू पहिला करून घे, मग मी करायला बसते. छान दिसते बघ इथं ब्लॉग. इथं ब्लॉग करत जाऊ. बरोबर आहे. आम्ही आता ब्लॉग चालू केला, आम्ही ब्लॉग बनवतो. कसं झालं माझं हेअरकट? छान झाला, मस्त दिसतो. थँक्यू. छान झालं, आवडला मला. दाखव. हेअरकट झालेलं आहे माझं पण setting आहे. हा, कारण लाईट गेली. आता परत लाईट आल्यानंतर परत आम्ही खाली जाऊन सेटिंग करून तू घेणार आहे. केलेलं मिस्कटरला कसं लागलं असतं. अगं ते मिडल पार्टिशन केल्यावर ना परत टाकली. मिडल पार्टिशन चांगलं वाटत होतं. आता ही सेटिंग करून आलेली आहे केसांची. बाहेर जरा शायनिंग आता झालेलं आहे का तुला? जेवढी लेंथ हवी होती तेवढी? हो, मला जास्त छोटी पण नको होती, जास्त मोठी पण नको होती. एकदम परफेक्ट झालेली आहे. माझे दाखवायचे मला खूप जरा. आरसा आहे डेंजरस, त्याचा विषय झालेला आहे. ठीक आहे then. हे बघा, आमचे बापू जोर काढायला लागले तिथं. अजून आम्हाला येत नाही करायला. त्यांचं 83 वर्ष वय आहे, तरी पण ते जोर काढतात आणि न चुकता रोज एक्सरसाइज करतात. आणि आपण काय करतो? दुखत असतात आवाज. हा हा हा. आज माझी स्वयंपाकाची सुट्टी आहे, कारण
आज धनु स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाकात काय करणार आहे? मिसळ. गेस करायच्या आधी मी सांगितलेलं आहे मिसळ. मिसळ बनवणार आहे आज, कारण आज आमच्याकडे खूप सारे लोक असणार आहेत. Oh, yes. म्हटलं की आज Easy इझी option. बनवूया, मिसळ बनवूया. पण ठीक आहे, मी मिसळ बनवून जमाना झालाय, त्यामुळे आता खायला मिळेल छान घरची मिसळ. हा कांदा भाजायला ठेवलेला आहे, पण आता हा जास्त वाटत असेल तुम्हाला बघून, पण आम्हाला मिसळ पण तेवढीच बनवायची आहे. आणि आम्ही हा एवढं मोठं पातेलं भरून मिसळ बनवणार. मला तर वाटतं की तेवढं पण कमी पडेल असं वाटतं मला. किती जण आहे? 10 जण आम्ही होणार आहे. सो 10 जणांची मिसळ बनवायची आहे. आणि येस, आणि याच्यामध्ये खोबरं, तीळ आणि जिरे भाजून घेतलेले आहेत. आणि टोमॅटो, लसूण, कोथिंबीर अजून बाहेरून येणार आहे, आणि अद्रक. मग झालं. आणि ही मटकी, मम्मी मटकी घेऊन आलेली आहे घरात, मस्त छान मोड आणलेले आहेत मटकीला. बघ केवढे मोठे हा ना. नाईस. आता डायरेक्ट बनल्यावरच दाखवूया मिसळ. ठीक आहे, आम्ही फटाफट बनवतो. आता तुम्हाला बाहेर उजेड दिसतोय, बघूयात मिसळ होईपर्यंत उजेडात आहे होणार आहे की अंधार होणार आहे. झणझणीत मिसळलेला तडका घातलेला आहे, छान छान दिसत आहे. कधी एकदा खाणार आता. तडका छान बसला. धनु स्पेशल मिसळ बनलेली आहे. मिसळ बनलेली आहे. बनलेली आहे म्हणजे अजून फर्स्ट टाइमच बनवलेली आहे या प्रकारे. ह्या प्रकारे फर्स्ट टाइम बनवली आणि आज दोघींनी बघितलं का तुम्ही, केस कापून आलेले आहेत असे दाखवलंय आम्ही छान आता 10 असे. वेळा तेच बोललोय त्या व्हिडिओ मध्ये. नुसता हेअरकट, नुसता हेअरकट. मी पण कापून येणार आहे आता. जॉलस. लगेच तुला आम्ही केलं आणि तुला करायचंय. मी परवा माझं क्लीनअप वगैरे करून घेतलं, मग स्वतः पण करायला गेलं. काय रे सिजू, काय माहिती What is याच्यात this आवाज ऐकू आलाय behavior? का नाही तुमचा. बंद केलेलास? चालूच आहे की, पण आवाज ऐकू आलाय का नाही काय माहिती. आला असेल. हा एकदम डचिंग 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 डचिंग. टेस्ट करत करत आता संपत आले अर्ध. मीठ आहे का बघू, मीठ आहे का बघू. खरं सांग, कमी लागतंय ना? बघते थांब जरा अजून. खरंच संपून जाईल आता मिसळ. मम्मी तर कणिक मळत आहे आता proper आहे. तिच्या पप्पांसाठी. एकदम छान चपाती बनवायला? taste आली, एकदम छान वाटायला आता मिसळसारखं लागायला ते. आता ही मस्त असा मठ्ठा बनवत आहे, मिसळ मठ्ठा. इग्नोर द मेस त्याच्यामध्ये अजून मीठ घालायचं आणि टेस्ट करून अर्ध करायचं. छान दिसत. मीठ घालते म्हणजे कसं जरा पिंक सॉल्ट. तिथं एवढं किती चमचे घातले असेल त्याच्यामध्ये? 4-5 चमचे. हो. आता एवढी मिसळ बनवली म्हटलं त्याच्यामध्ये 4-5 चमचे मीठ तर पाहिजेच. आता दीदी जीजू आलेले आहेत आणि जय पण आलेला आहे. जय हाय कर. जय. हॅलो. आणि माझं अजून ऑफिसचं काम चालू आहे, दाखवत नाही मी माझं ऑफिसचं काम, नको राहू दे. आणि आता सगळेजण मूवी बघत बसलेले आहेत. मिसळ आमची तयार झालेली आहे मस्त. आता इथे मिसळ आणि मठ्ठा आम्ही घेतलेला आहे. फीडबॅक द्या ज्यांनी ज्यांनी खाल्लेला आहे. एक नंबर. मस्त झाली. सुंदर काय असते. छानच झालेली असणार आहे. मला कॉन्फिडन्स आहे धनु तुझ्यावर एकदम. फीडबॅक दे रे. ऑलरेडी बापूंचं ताट असं दिसत आहे, सगळं मिक्स भेडसळ आहे त्यांच्या ताटात. मीठ टेस्ट. काय पप्पा काय आणले? अंगठ्या आणलेत का चेन आणलेत? आम्ही काही आणलेलं नाही आहे. मला मग गाडीला सर्व्हिसिंग करायला द्यायचंय लवकर. राहू दे. त्यांनी आणले ते तुमच्याकडे करायला ठेवा. ती. म्हणजे तुला आणले. हे, त्यांनी आणली ते करायला ती बनवायला द्या ना उद्या. गाड्या घालणार आहेत पाठीमध्ये. काही सकाळी आवरून इकडे दीदीकडे आले आणि आत आल्यानंतर मला कळालं कोमल दीदी रडत आहे. का रडत आहेस दीदी तू? मला बेड लागलाय जोरात. बापरे. लगेच असू बा. सगळेजण हसायला लागलेत. पण खरं तुलाच एकटीला येऊन वाईट वाटलं, बाकी कोणाला वाटलं नाही यार. बिचारी कसं काय लागला पे? अशी इथनं अशी उठायला आणि गेले पायास. असं पाय झाला बरोबर 200. वाणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. कार्यक्रमच आहे का वाणाचा? आता दीदी आणि जिजू चालले आहेत, त्यामुळे त्यांचा पहिला करून घेत आहे मम्मी. आणि मम्मी पप्पांनी मॅचिंग कपडे घातले. वा. इकडे दाखव. बर. हे असं सगळं काय काय द्यायचं असतं मम्मीनं असं. आता जिजूला कलाकंद आवडते म्हणून कलाकंद आणले. वरवडती.
मी फोटो काढते थांब. सगळ्यांचं एक 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 आयटम बनवून झालेला आहे. आता धणूची बारी आहे आणि आता धणू बनवत आहे मसाले भात. हा आता मला असं झालं बास, आता लवकर जीव बास झाला तर भूक लागले. इथं पण आता किती मस्त तयारी केलेली आहे. जरासा पसारा आहे तो इग्नोर करू शकतो आपण, है की नाही? येस. आता जेवण बनवणार म्हणणं पसारा तर होणारच. येस. आता जेवण झालं की सगळं साफ करून घ्यायचं आणि मग आम्ही अधिक मासासाठी तयार होणार आहे. साडी घालणार आहे. तू काय तुला डान्स दिसलाय का? दे मी दाखवते. नको. ठीक आहे मी येते एक थोड्या वेळ, मला हाक मारायला लागले. आजचा मेनू म्हणजे विषय हार्ड झालेला आहे. आमरसाच्या वाट्या. भात आहे अजून इथे. कोणी कोणी खाल्लंय त्यांनी पटकन सांगा जेवण कसं झालेलं आहे. अजून भाताची कमी आहे. भात लासला. आमरस शीतल दीदीने बनवलेला आहे. वडी आणि खुर्मा मम्मीने बनवलेला आहे. पापड पण मम्मीने तळलेला आहे. चपाती मावशींनी बनवलेली आहे आणि भात तू केलायस. पण तो अजून नाहीये. आणि पाणी चला आता जेवूया. अधिक माससाठी मी तयार झालेली आहे. माझं लुक दाखव पूर्ण. तुझं झालं का? सुंदर सुंदर सुशील. आणि काय म्हटलं होतं निलेश? ह्या मॅडमना गडबड लागले, लवकर जाऊन स्वतः बसलेत. नवऱ्याची वाट बघायला झालेत. नारायण तुमचे लेट आले. आमचे नारायण खूप स्लो आहेत. 100 वेळा सांगितलं मग 101 वेळा वेळी येतात. आणि पायदाबमुळे माझं करून झालंय. आता धनुचं टाइम आलाय. तुम्ही लावताय का आता पाणी? फोटो कधी काढायचं सांगा ना मला. फोटो चालतं असतं ते. पाय धुवायचे असतात पण आम्ही म्हटलं एवढं पण काही नको. थोडं थोडंच आपण फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूयात. माझे काय पाय आता तुझे पाय दाखवणार आहे मी. बघ तुझे पाय, तुझे तोंड चांगले दिसले. तुम्ही साडी ही कलर छान दिसतो. काय कलर आहे हा? अंजिरी काय? मिक्स फिरका कलर आहे. धनुचे हे बघा छान किती पाय आहेत. रोजी तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त तोंड दाखवते. हे बघा तिचे पाय. पण तरी आवाज ठेव, म्हणजे बोललेलं ठेवायचं. व्हिडिओ कंटिन्यू दुसरा ठेवायचा. इंग्लिशला नाम बारीक पडतं. बारीक पडा ते नाकापासून निकूच काही झालं विषय. पडले ना आता खाली वाळला असल्यामुळे. धनु बघा व्हिडिओ चालू म्हणून लगेच कशी एकदमच मध्ये आहे. अरे मी लावलंच नव्हतं मम्मीला. तुझ्या काही लक्षात असतं का? आता लावते झाल्यावर सगळं. तुला थोडंसं भान पाहिजे. तिथं करायला ना तू शांत बसायचं असतं. तू बोलायचं नाही. तुला ऐकायचं काय फक्त? तिनं फक्त ऐकायचं आता. बरोबर आहे ना पप्पा? इथं फोटो चालू आहेत ग. इथं बघा जरा बाप्पा. तू असं धरलं तर जरा मला. ह्याच्यात बघूनच खायला लागली ही मुलगी. ती इथंच फक्त चाललंय. तिथं काय चालू आहे त्याच्यात लक्षच नाहीये तिचं. इथं बघून काय लागली ती व्हिडिओ मध्ये. सकाळी दीदीचं करताना बघितलं, तुझं करताना बघितलं, कळालं मला. हा वाटलं पप्पा. म्हणूनच असेल कडू. हे घ्या. भांडा भांडा अजून. रेडी? इथं बघ धनु. रेडी? वा वा वा. आता तर धनुचे पाय बघावेच लागतात. वा 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 वा. धनुचे पाय वा 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 वा. टाईट आहे ना. मगाशी मला काय सांगत होतीस? काय लव्ह युअर सेल्फ आणि काय काय वगैरे. तर मग कशाला आता माझे पाय दाखवू नकोस. पाय नाहीयेत माझे खरंच छान. छान. उठ आता झालं तुझं. बस कर. शायनिंगच मारते फक्त. चला 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 जोडीने पाया पडा पडा. चला चला चला. एक पडते मी खाली. आजोबा इथे बसले आहे. तुझ्या पण पाया पडते तुमच्या. नको काही एवढं असू दे गरज पडते. नाही. ये रे. ती तर माझ्या एवढीच आहे. आपण माझ्या एवढंच आहे. 8
नाता माझ्या पाया पडली चुकून माझ्याकडून हे कट झालं शीट परत एकदा पाया पडतो हे थांब आम्ही आशीर्वाद देते तुला चांगले आता धनुचा कार्यक्रम चालू झाला फोटो नाही आहे हा बरं मी इथं क्लिक करते मी फायनली मी माझा व्लॉग एंड करते. कारण आमचं सगळं झालेलं आहे कार्यक्रम जो कार्यक्रमासाठी हा व्लॉग चालू केलेला होता. येस आणि आज आम्ही जो मेकअप केलेला आहे त्याचा एक सेपरेट व्लॉग बनवलेला आहे जो तो पण व्लॉग नक्की बघा. हिच्या चॅनेल वरती जाईल तो नक्की बघा. बाय बाय कर मम्मी. निकू बाय करायचं बाय बाय गाईज.